सो डिव्हिजिबिलिटी टेस्ट पाहण्यासाठी पुढचा नंबर घेतोय आपण, तो म्हणजे 5. 5 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय म्हणते, युनिट प्लेस should contain 5 or 0, then number is divisible by 5. युनिट प्लेसवर 0 किंवा 5 पाहिजे. एक्झाम्पल घेतलं 45. ओके, यामध्ये युनिट प्लेस कोणती आहे, 5. ओके, राईट मोस्ट प्लेस. युनिट प्लेसवर 5 आहे का, हो आहे, त्यामुळे हे डिव्हिजिबल बाय 5 आहे का, हो. 45 नंबर हा डिव्हिजिबल 5 आहे. नेक्स्ट घेऊया एक्झाम्पल. नेक्स्ट काय आहे, आपण 90 घेऊया. ओके, सो 90चं युनिट प्लेस ही राईट मोस्ट प्लेस आहे. युनिट प्लेसवर 5 किंवा 0 पैकी एक आहे का, नाही आहे, सॉरी आहे, 0 आहे. सो 0 असलं पाहिजे का, तर हो, त्यामुळे 90 हे डिव्हिजिबल बाय 5 आहे. ओके, तर क्रॉस चेक करायचं असेल तर आपण असं करू शकतो, जसं की 90 घेतलं, 5 ने डिवाइड करून पाहायचं की आपण बरोबर आहोत का. 5 1 जा 5, रिमेनिंग 4 अँड दिस 0, 5 8 जा 40, मीन्स कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. मी 103 घेतलं. ओके, सो युनिट प्लेस काय आहे, राईट मोस्ट प्लेस. आता जसं आपल्याला टेस्टमध्ये सांगितलं युनिट प्लेस शुड कंटेन 5 और 0, पण इथं तर 3 आहे, 5 अँड 0 पैकी एक पण नाही आहे. त्यामुळे आपण याला डिरेक्टली म्हणू शकतो की 103 हा डिव्हिजिबल बाय 5 नाही आहे. आता एक क्रॉस चेक कसं करणार, तर आपण काय करूया, 103 ला आपण डिवाइड बाय 5 करून पाहूया. 5 2 जा 10, 0 0, रिमेनिंग 3 ला डिवाइड होतो का, नाही, सो आपण 0. सो रिमेनिंग काय आलं, 3, मीन्स 103 ला 5 ने कम्प्लीट डिव्हिजिबल आहे का, तर नाही आहे. सो असंच एक्झाम्पल हे घ्या, 272 हा नंबर डिव्हिजिबल आहे की नाही हे मला कमेंटमध्ये सांगा.